आज आपण तोंडाला चव आणणारी आणि भरपूर अशी लसूण असणारी लसणाची चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे कढई तापत ठेवली आणि कढईमध्ये पाव कप शेंगदाणे घेतलेत. मी सगळं प्रमाण एकाच वाटीने घेणार आहे. पाव वाटी शेंगदाणे घेतल्यानंतर शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचेत. शेंगदाण्यावर डाग पडेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचेत. आता हे मी 8 दिवस टिकणाऱ्या चटणीचं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला जर जास्त दिवस टिकणारी चटणी हवी असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. शेंगदाणे डाग पडतेपर्यंत परतून घेतल्यानंतर मी इथे त्याच सेम वाटीने सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सुकं खोबरं माझं परतून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे. लसणामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहायला मदत होते, म्हणून लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवलं तरी सुद्धा चालेल. रोज एक कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरासाठी खूप उपयुक्त असतो. लसूण आपण असा कच्चा खात नाही, म्हणून लसणाची चटणीमध्ये लसूण जरा जास्त वापरायचा, म्हणजे चवीला चवसुद्धा छान येते आणि आपल्या शरीरासाठी खूप उपायकारकसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता लसूण, खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित परतून झालेले. आता मी गॅस बंद केला आहे आणि कढई अजून आपली गरमच आहे भरपूर. त्यावेळेला मी अर्धा लिंबा एवढी चिंच घातली. आता कढई गरम असल्यामुळे मी 2 मिनटं ह्याला परतून घेणार आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलं आहे. इथे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा. आणि त्याच्यानंतर मी 1.5 चमचा लाल तिखट घातलं आहे. हे माझं काश्मीरी लाल तिखट आहे. तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायचं आहे. आता इथे कुटण्यासाठी मी खलबत्ता वापरणार आहे. खलबत्त्यामुळे चटणीला टेक्स्चर छान येतं. तुम्हाला जर मिक्सरमध्ये वाटायचं असेल तर मिक्सरचं भांडं अगदी गच्च भरायचं, म्हणजे ज्याप्रमाणे आपण उखळमध्ये कुटून घेतो तेच सेम टेक्स्चर त्याला मिक्सरमध्ये येतं. हे मी 2 बॅचेसमध्ये कुटून घेणार आहे. पहिली बॅच माझी कुटून झालेली आहे. आता दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने मी कुटून घेते. सगळं व्यवस्थित उकळीमध्ये घालून झाल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करते. आणि आता व्यवस्थित कुटून घेणार आहे याला मी. थंडीमध्ये आपण वेगवेगळे चटण्यांचे प्रकार करतच असतो. ही सुद्धा चटणी एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट टेक्स्चर आलंय. मी ते शेंगदाणे थोडेसे असे अख्खे मुद्दामून ठेवले, म्हणजे दाताखाली आल्यावर जरा छान लागतात. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते चटणी कशी झाली आहे ते. बघू शकता अगदी छान आणि मस्त अशी आपली चटणी झालेली आहे. आता ही चटणी तुम्ही भाकरी, पोळी किंवा डाळ भाताबरोबर तोंडाला सुद्धा लावायला घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर ही मी प्लेटमध्ये काढून घेते.
व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.